नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण येणारी पोलीस भरती 2025 साठी खूप महत्त्वाचे इतिहास या विषयावर आधारित वन लाइनर बघणार आहोत, जे की आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तसेच आपण करंटचे सुद्धा वन लाइनर क्वेश्चन टाकले, ज्यांनी ते बघितले नसतील त्यांनी बघून घ्यायचे आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि त्याचे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जॉईन करून द्या, डाउनलोड करून घ्या। त्यामध्ये आपण सर्व पुरस्कार वगैरे सगळं कव्हर केलेलं आहे वन लाइनर स्वरूपात, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। चला आता क्वेश्चनला सुरुवात करूया। तर बघा, जलियांवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश जनरल डायर यांनी दिला होता। कोणी? तर जनरल डायर यांनी दिला होता। बघा, 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव सुधारक होते। तर कधी सुरू केलं त्यांनी? 1888 ला सुरू केलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी, आणि त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं? तर सुधारक होतं। देशबंधू असे चित्तरंजन दास यांना म्हणतात। काय? तर देशबंधू म्हणलं होतं यांना। कोणाला? चित्तरंजन दास यांना। स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती। कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। कोणत्या? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती। इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली होती। कोणी? तर मगो रानडे म्हणजेच आपले महादेव गोविंद रानडे यांनी केली होती। कशाची? तर इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केली होती यांनी। महत्त्वाचे क्वेश्चन आहेत बघा, लक्षातच ठेवत चला। जैन धर्माची स्थापना ऋषभदेव यांनी केली होती। कोणी? तर ऋषभदेव। हा सुद्धा मागच्या 2024च्या पोलीस भरतीला बरेच वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे, हा लक्षात ठेवा। 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी मुझफ्फरपूरचा न्यायाधीश किंग्सफोर्डवर बॉम्ब हल्ला केला होता। कोणी केला होता? तर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी। महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली। बघा, म्हणजे महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोण दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, आणि राष्ट्रपिता ही तर सुभाषचंद्र बोस यांनी दिली। दोन्ही मधला डिफरन्स लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं। तर महात्मा पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी आणि राष्ट्रपिता ही सुभाषचंद्र बोस यांनी दिली। इंग्रजांनी भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन केली होती किंवा बांधली होती, आपण त्याला म्हणतो। 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मूव्हमेंट ही संघटना रहमत अली चौधरी यांनी स्थापन केली होती। कोणती? तर पाकिस्तान नॅशनल मूव्हमेंट। नवीन क्वेश्चन आहे बघा, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। पोलीस भरतीमध्ये असेच नवीन क्वेश्चन विचारले जातात, आणि आपल्याला जर आता फायनल लिस्टमध्ये नाव आणायचं असलं तर असेच काहीतरी नवीन क्वेश्चन आपल्याला करावं लागणार आहेत। बाकीचे जे वन लाइनर आहेत, समजा प्रिव्हियस इयर PYQ ज्याला म्हणतो आपण, हे तर सर्वच जण करतात, पण नवीन क्वेश्चन करत चला मित्रांनो। बघा, पाकिस्तानचा उल्लेख रहमत अली चौधरींच्या नो वॉर नेवर या पुस्तकात आढळतो। तर पाकिस्तानचा उल्लेख कोणाच्या? तर रहमत अली चौधरी यांच्या नाऊ वॉर नेवर या पुस्तकात आढळतो। बघा, लक्षात ठेवा। जिवंतपरी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर महर्षी कर्वे। आपण महर्षी धोंडो केशव कर्वे हे लक्षात ठेवा बघा। आणि यांना जवळपास वयाच्या 100व्या वर्षी भेटला होता बघा भारतरत्न पुरस्कार। किती वयाच्या 100व्या वर्षी, त्यामुळे तो लक्षात ठेवा। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना या संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र चालू केलं। म्हणजे 1927 मध्ये यांनी पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली, आणि या संघाच्या प्रचारासाठी कोणतं? तर महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र देखील चालवले। नेक्स्ट बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते वाचन मनाला अन्न पुरवते, पण या अन्नाचे चर्वण केले तरच ते अन्न पचते, आणि अन्न पचले तर बुद्धी प्रगत होते। हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। असे वाक्यसुद्धा कधी विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवत चला। 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला। कोण? जमशेदजी जितबे यांनी 1907 ला स्थापन केला होता। मुसलमानांचे स्वतंत्र राज्य असावे अशी कल्पना मोहम्मद इक्बाल यांनी 1930 मध्ये मांडली होती। हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे। तर मोहम्मद इक्बाल यांनी कधी संकल्पना मांडली होती? 1930 ला। बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा त्याग केला होता। कोणत्या? तर सर या पदवीचा त्याग केला होता। कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी। हा सुद्धा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे।
पाळेकरांचा उठाव आंध्र प्रदेश या भागात झाला होता. हा सुद्धा कंबाईनला देखील आलेला क्वेश्चन आहे बघा. हा कंबाईनला देखील म्हणजे ग्रुप बीला क्वेश्चन आलेला आहे बघा. त्यामुळं हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पाळेकरांचा उठाव कुठे झाला होता तर आंध्र प्रदेश या भागामध्ये झाला होता. खाजगी शिक्षण संस्थांना सरकारने अनुदानाच्या रूपाने आर्थिक मदत करावी ही सूचना सर्वप्रथम 1854च्या उडच्या खाली त्याने अन्वय केली होती. तर 1854च्या उडच्या खाली आपल्याला ते पॉईंट देखील लक्षात ठेवायचा. लॉर्ड बेंटिंग गव्हर्नर जनरलने मुलकी सेवेत सर्वप्रथम भारतीयांना सामावून घेतले. कोण तर लॉर्ड बेंटिंगने सामावून घेतलं होतं. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीगने 5 सदस्यांचा समावेश केला आहे. किती तर हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीगने 5 सदस्यांचा समावेश केला होता. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा 1918मध्ये स्थापन झाली होती. हा देखील कंबाईनला आलेला क्वेश्चन आहे. कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची शाखा कधी झाली तर 1918मध्ये स्थापन झाली होती. लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष बनू शकले नाही. कोण तर लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे एकदाही, कारण की त्यांचा मृत्यू बघा लवकरच झाला होता 1921ला. आणि तसेच महात्मा गांधी हे एकदा होते बघा. गांधी कधी तर फक्त एकदा काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. महाराष्ट्रात वडाळा येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. तर कुठे वडाळा येथे. 1875ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. कुठे तर मुंबई येथे 1875ला बघा. आणि कोल्हापूरला कधी आर्य समाजाची शाखा स्थापन झाली होती 1918ला. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कधी 1975ला. हे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांनी नरेंद्र गोस्वामीस ठार केले होते. कोणी तर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी नरेंद्र गोस्वामीस ठार केले होते. हा पॉईंट लक्षात ठेवा. लॉर्ड ऑकलंड याने 1841मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली होती. कोणी तर लॉर्ड ऑकलंड यांनी बघा. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. काँग्रेसने फैजपूर अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम स्वीकारला होता. कुठे तर फैजपूर अधिवेशनात बघा. 1921 सालचा मोपला मुस्लिमांचा उठाव केरळ येथे भरला होता. म्हणजे केरळ येथे झाला होता बघा. मोपला उठाव कुठे झाला होता तर 1921मध्ये केरळ येथे झाला होता. हा मुस्लिमांचा म्हणजे जवळपास मुस्लिम शेतकऱ्यांचा उठाव होता ते बघा. हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीगने 5 सदस्यांचा समावेश केला होता. हा पण पॉईंट बघितलेला आहे. नेक्स्ट बघा आता. गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर या साप्ताहिकातून लेखन केले होते. कोणी तर गोपाळ हरी देशमुख यांनी. त्यालाच आपण लोकहितवादी म्हणतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव कदम होते. काय तर हा पॉईंट लक्षात ठेवा. कदम होते, कदम. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. कधी केली होती तर 1822मध्ये. हा पॉईंट लक्षात ठेवा. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1956 या वर्षी झाली होती. सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन ही संस्था दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी स्थापन केली होती. कोणती सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन या दोघांनी स्थापन केली होती. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक होते. कोण होते तर लोकमान्य टिळक होते. महाडच्या 14 तळ्यावरील सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये केला होता. पुण्यातील सार्वजनिक सभेची स्थापना गवा जोशी यांनी केली. श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले ते. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातीकरता नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला होता. तर शाहू महाराजांनी. भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. तर काय भारताचे पितामह. 1905मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा लॉर्ड कर्झन यांनी केली होती. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्व असलेला अलिप्तता आणि शांततापूर्व सहचर्याचा 5 तत्वाचा पुरस्कार जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापना डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी केली. म्हणजे बॉम्बे असोसिएशन स्थापना. आता यामध्ये काय बघा, म्हणजे बॉम्बे असोसिएशन जर म्हणलं ते मेन म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केली होती. आणि यामध्ये भाऊदाजी लाड हे काय तर म्हणजे सरचिटणीस वगैरे चिटणीस होते. त्यामुळे हे जर कधी ऑप्शनमध्ये जगन्नाथ शंकर शेठ नसले मग त्यात भाऊदाजी लाड वगैरे जर असले तर त्यामुळे ते आपल्याला उत्तर ते द्यायचं आहे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा.
बांबूची स्थापना जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती. पण ऑप्शनमध्ये जर कधी जगन्नाथ शंकर शेट नसले आणि भाऊदाजी लाड असले तर आपल्याला हे निवडायचे आहेत. इसवी सन 1889मध्ये पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरू केले होते. तर 1889मध्ये हे इसवी सन देखील विचारून झालं आहे बघा. कोणी? तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केले होते. चला समोरचा पॉईंट आता. मी इंग्रजी सत्ता मानित नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही. हे उद्गार तात्या टोपे यांचे केले आहेत. म्हणजे तात्या टोपे यांचे उद्गार बघा. म्हणजे काय? मी इंग्रज सत्ता मानित नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही. हे तात्या टोपे यांचे उद्गार आहेत. कधी कधी विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवा. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? द बेंगॉल गॅझेट हे होते. मूक नाईक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. कधी? 1920मध्ये सुरू केले होते. एलफील्ड रायफल वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी डमडम, अंबाला आणि सियालकोट येथे केंद्र निवड केली होती बघा. कुठं? डमडम, अंबाला आणि सियालकोट. हा देखील कंबाईनला आलेला क्वेश्चन आहे बघा. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडोकेश्वर कर्वे यांनी केली होती. हा पोलीस भरतीला 100+ वेळेस क्वेश्चन रिपीट झाला आहे. हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी धोंडोकेश्वर कर्वे. म्हणजे जवळपास सर्वच सरळ सेवा भरती मिळून हा 100+ झाला आहे. म्हणजे आता मागच्या वर्षीसुद्धा पोलीस भरतीला हा क्वेश्चन आलेला आहे. आपण दुःखी कष्टी झाल्यावर जगाचे कल्याण कोण करील ही शिकवणूक मुक्ताबाई यांनी दिली. म्हणजे आपण दुःखी आणि कष्टी झाल्यावर जगाचे कल्याण कोण करेल ही शिकवणूक कोण दिली? तर मुक्ताबाई यांनी दिली. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केले. कोणी? तर संतांनी केले लोकांच्या मनात. जिजामाता ही सिंदखेडच्या लहुजीराव जाधव यांची मुलगी होती. महत्त्वाचा पॉईंट आहे. जिजामाता कोण? तर लहुजी जाधव यांच्या काय होत्या? तर कन्या होत्या. उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली त्यावेळेस वेरूळ ही निजामशहाची राजधानी होती. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. वेरूळ कोणती? तर निजामशहाची राजधानी होती. निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. कोण? तर मलिक अंबर हा काय? तर निजामशहाचा कर्तबगार वजीर होता. शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार विजयराव यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कोणी? तर विजयराव यांनी. नेक्स्ट बघा आता. श्री चक्रधर स्वामी वैराग्यवृत्ती धारण करून महाराष्ट्रात आले होते. कोण? चक्रधर स्वामी. महानुभव पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामी यांनी केली होती. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. कोण? तर संत नामदेव. ज्ञानेश्वरांचा जन्म सन 1275मध्ये झाला होता. कोणाचा? संत ज्ञानेश्वरांचा. संत एकनाथांची भक्तिमार्गाचा प्रसार केला. कोणी? तर संत एकनाथांनी काय केलं होतं? तर भक्तिमार्गाचा प्रसार केला होता. संत रामदासांचा जन्म रामनवमी या दिवशी झाला होता. कोणाचा? संत रामदासांचा. संत रामदासांनी लोकांच्या शक्तीची उपासना करण्याची शिकवली. म्हणजे काय? लोकांना काय? तर शक्तीची उपासना करण्यास शिकवली. कोणा? संत रामदासांनी. आणि संत एकनाथांनी काय? तर भक्तीचा मार्ग दाखवला बघा. पॉईंट लक्षात ठेवा. चला समोरच्या पॉईंटकडे. तोरणा किल्ल्यावर सापडलेलं धन स्वराज्याच्या कामी आले. अफजल खान 12 वर्ष व्हायचा सुभेदार. म्हणजे ह्या कशा लक्षात ठेवायचा? म्हणजे स्वराज्याच्या कामी आलेले धन कुठे सापडले होते? तर ते तोरणा किल्ल्यावर सापडले. असं पॉईंट लक्षात ठेवा. अफजल खान 12 वर्ष व्हायचा सुभेदार होता. हा देखील पॉईंट. बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थ झाले होते. कोण आपले? बाजीप्रभू देशपांडे. अफजल खानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकला होता. नेक्स्ट बघा आता. शिवराय जसवंत सिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून आग्र्यास बादशाहस भेटी गेले होते. कुठे? आग्र्याला. आग्र्याहून येताना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचा मथुरेत एक सुरक्षित ठिकाण ठेवले होते. कुठं? तर आपला मथुरा म्हणतो आपण बघा. मथुरा तिथे ठेवले होते. कुठं? कोणाला? तर संभाजी महाराज. मथुरेत. कुतुबशहाची राजधानी गोवळकोंडा होती. कोणती होती कुतुबशहाची राजधानी? तर गोवळकोंडा होती बघा. जैन मतानुसार वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. वैष्णवपंथीय किंवा भागवत धर्मीय भगवद्गीता या ग्रंथातील तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे. मौर्य काळात राजास सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असे आणि त्यामध्ये 12 ते 30 सदस्य असत. याशिवाय ते 3 ते 4 सदस्य एक उपसमिती आणि तिला मैत्रीण म्हणत. म्हणजे महत्त्वाचं. आता बघा आपली जी सध्या रचना आहे ती यानुसार आधारित म्हणलं तरी चालते. बघा आता.
बघा आता, अमोघ वर्ष या राष्ट्रकूट राजाने 60 वर्ष इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राज्य केले. कोणता? अमोघ वर्ष. सिंह हे राष्ट्रकूटाचे मानचिन्ह होते. कोणते? तर सिंह. हा देखील सरळ सेवेला विचारून झालेला क्वेश्चन आहे. TCSने विचारलेला क्वेश्चन आहे हा. काय? राष्ट्रकूटाचे मानचिन्ह काय होते? तर ते सिंह होते बघा. मुघलांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुघल बादशाह शहाजहान याने शहाजी राजांना आपली सरदारकी बहाल केली होती. कोण? तर शहाजहान याने. बघा, शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते. कोण? तर आपले शहाजीराजे भोसले. दादोजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. आपण शिवरायांचे मावळे म्हणतो ते मावळे प्रांतात. शिवाजीराजे व सईबाई यांचा विवाह पुण्याच्या लाल महालात मोठ्या थाटामाटाने पार पडला होता. शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजीराजांनी तयार केली होती. शिवरायांच्या काळात बहुधा राजमुद्रा फारसी भाषेत असत. कोणत्या? तर फारसी भाषेत. आणि शिवरायांची म्हणजे बघा, आणि शिवरायांची राजमुद्रा कोणत्या? तर संस्कृत भाषेत. पण शिवरायांच्या काळात मुद्रा जर म्हणला आपण तर त्या जास्तीत जास्त करून फारसी भाषेत असत. पण शिवरायांची राजमुद्रा ही कोणती? तर संस्कृत भाषेत होती. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक सुभाषचंद्र बोस आहेत. कोणतं महत्त्वाचं पुस्तक आहे? कोणतं आहे? तर इंडियन स्ट्रगल आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना 1910 साली करण्यात आली होती. अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना 1975 साली महाराष्ट्रातील अहमदनगर ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी म्हणजे अहमदनगर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध मोठा उठाव केला होता. 1875. त्याला आपण म्हणजे खतफोडीचे बंड वगैरे आपण त्याला म्हणतो. महात्मा गांधींनी गोपाळकृष्ण गोखल्यांना आपले राजकीय गुरु मानले होते. महात्मा गांधींनी कोणाला? तर गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय. आणि महात्मा गांधी जेव्हा प्रथम भारतामध्ये आले होते तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना 1 वर्ष भारतीय भ्रमण करायला सांगितले. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. डॉक्टर TB कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली 1928 मध्ये गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1928 मध्ये. रवींद्रनाथ टागोर यांनी सप्टेंबर 1905 मध्ये लिहिलेल्या अमार सोनार बांगला हे गीत असंख्य लोकांचे गायले आहेत. असंख्य लोकांनी गायले होते. कोणतं होते? अमार सोनार बांगला. बघा, लोकमान्य टिळकांचा महात्मा गांधीजींनी आधुनिक भारताचे निर्माता असा उल्लेख केला होता. लोकमान्य टिळकाचा कोणी? तर महात्मा गांधी यांनी काय? आधुनिक भारताचे निर्माता असा उल्लेख केला होता. चाणक्याचे अर्थशास्त्र आणि मेगास्थीनचे काय? इंडिका या ग्रंथातून मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाची माहिती मिळते. 1848 मध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण लॉर्ड डलहौसी यांनी अंमलात आणले होते. कोणी? तर लॉर्ड डलहौसी यांनी. 8 एप्रिल 1929 रोजी संसदेत बॉम्ब भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी टाकला होता. कधी? तर 8 एप्रिल 1929 मध्ये. तर संसदेत बॉम्ब कोण टाकला होता? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी. स्वतःला काय? तर त्यांनी मुद्दामून अटक करून घेतली होती स्वतःला. त्यामुळे त्यांनी तिथे बॉम्ब टाकले होते बघा. भारताचा पहिला कायदामंत्री कोण? तर लॉर्ड मेकॉले होते बघा. भारताचे पहिले कायदामंत्री. मौर्य साम्राज्याचा संस्थापक म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांना ओळखले जाते. कोणाला? तर चंद्रगुप्त मौर्य याला काय? मौर्य साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. मुघल बादशाह अकबर दुसरा याने राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी दिली होती. कोणी? तर मुघल बादशाह अकबर दुसरा याने. देवेंद्रनाथ टागोर यांनी राजाराम मोहन राय यांच्या विचारांच्या प्रसारासाठी 1839 मध्ये तत्वबोधिनी सभा स्थापन केली होती. कोणी? तर रवींद्रनाथ टागोर यांनी. लॉर्ड रिपनला भारतीय संस्थानिक स्वराज्याचा जनक असे म्हणतात. तो कोणाला? तर लॉर्ड रिपन याला. शिवाजीराजे धर्म जात न पाहता माणसांची योग्यता पाहून त्यास नोकरी ठेवत होते बघा. तेव्हा त्यामध्ये कोण? तर आपले शिवाजी महाराज. म्हणजे धर्म जात न पाहता काय? तर योग्यता पाहून ते नोकरी ठेवत होते. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंग रावाने नेमलेले उदयभान हा राजपूत किल्लेदार होता बघा. 2 जानेवारी 1881 रोजी मराठा हे इंग्रजी भाषेत वृत्तपत्र सुरू झाले. संपादक कोण त्याचे? तर लोकमान्य टिळक होते. आणि 1936 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिले. आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे होते. हे लक्षात ठेवा पॉईंट. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी महाराष्ट्राचे लोकनायक असे त्यांना ओळखले होते. कोणाला? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना काय? तर महाराष्ट्राचे लोकनायक म्हणून ओळखले होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा बघा. कोण आहेत ते? विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1947 साली ऑर्गॅनिझर ऑर्गॅनिझर हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले होते. भारतात जलसिंचन खाते हे सर जॉन लॉरेन्स यांनी स्थापन केले होते. कोणते? तर जलसिंचन खाते. सर सय्यद अहमद खान यांनी तहजीब उल अखलाक वृत्तपत्र सुरू केले होते. कोण? सय्यद अहमद खान यांनी तहजीब उल अखलाक. हा सरळ सेवेला आलेला क्वेश्चन बघा. म्हणजे तहजीब उल अखलाक हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर सय्यद अहमद खान यांचे होते. शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन करण्यात आली होती. कुठं? तर अमृतसर येथे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण वन लाइनर क्वेश्चन आता डेली घेणार आहे, जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. आणि तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून PDF भेटून जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन व्हिडिओच्या स्वरूपात. थँक्यू.